पुढची बातमी पाहूयात। देशभरातून मान्सूनच्या परतीचे एव्हाना वेध लागायला हवे होते, पण तसं काही सध्या काहीच दिसत नाहीये। कारण सगळीकडे पावसाने अक्षरशः धुमाकूळ घालून ठेवलाय। पाऊस नुसता कोसळतोय आणि त्यामुळे आता त्याचा सर्वात मोठा फटका जो आहे तो शेतकऱ्याला सुद्धा बसताना पाहायला मिळतोय। पाहूयात याच संदर्भातला जय महाराष्ट्राचा रिपोर्ट। आज घटस्थापनेचा दिवस। घराघरात आज देवीची पूजा होतीये। निसर्गाची पूजा करण्याचा हा सण, बीज अंकुरण्याचा हा उत्सव। पण दिवस रात्र शेतात राबून हे बीज पेरून त्याचं धान्य वर्षभर आपल्या ताटात वाढणारा बळीराजा मात्र आज काय सहन करतोय ते बघा। आम्ही घराच्या बाहेर निघोस तर आमच्या सगळ्या भिंती सगळ्या पडल्या। एक सामान राहिलं नाही, एक वाटी राहिली नाही, मला काहीच राहिलं नाही घरात। असं सगळे असं मी अंगाच्या कपड्याशी अशी बाहेर निघलेली आहे। सातत्यानं मुसळधार पाऊस होत आहे। या पावसामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास, सोयाबीन असेल, मूग असेल, उडीद असेल व इतर पिके असतील, याचं तर नुकसान झालं, परंतु ऊस उत्पादक शेतकरी सुद्धा मध्ये वारे आणि वादळ आल्यामुळं त्याही शेतकऱ्याचा ऊस आडवा पडलेला आहे। ढगफुटी दृश्य असा पाऊस आमच्याकडे पडायला लागला आणि आम्ही जे शेतामध्ये कपाशी लावली, तुम्हीच बघू शकता ही कपाशी बघा। ह्या कपाशी आता कैऱ्या कापूस फुटायचे सुद्धा हे झाले, परंतु हा पाऊस असा आला की आमच्या कपाशीमध्ये गुडघ्या इतकं पाणी आहे आणि ह्या कैऱ्या सुद्धा सडून जायला लागल्यात। आणि आता आम्ही एवढा खर्च केला, एवढा एकरी 25-25 हजार रुपये आम्ही कपाशीसाठी खर्च केलाय, परंतु या कैऱ्यात हे सगळं सडून चाललंय। तर आता आम्ही करावं काय? मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातल्या अनेक भागांमध्ये सध्या हीच परिस्थिती आहे। मराठवाड्यातली उभी पिकं पाण्याखाली गेली आहेत। मका, सोयाबीन, कापूस या पिकांचा शेतातच चिखल झालाय। बीड जिल्ह्यात रात्री 1:30च्या नंतर मुसळधार पाऊस झाला। बीड जिल्ह्यातील शिरूर तालुका असो, केज तालुका असो, माजलगाव, बीड या ठिकाणी रात्री 1:30 ते 4 मुसळधार पाऊस झाल्याने अनेक नद्या नाल्यांना पूर आलेला। आपण जर सध्या बीडच्या बिंदुसरा काठावर आहात, आपण जर बघू शकतात की पूरसारखी परिस्थिती झालेली आहे। बीडचा विशेष म्हणजे हा दगडी पूल आहे आणि याच ठिकाणी येऊन बीडची जे बिंदुसरा नदी आहे ते वाहत आहे। पाणी जर बघितलं तर आपण पाण्याचा ताव वाढलेला आहे आणि जे रस्ता आहे जे बंद झालेला आहे। रात्री 4 पासून हा जुना भाग बीडचा जे जोडणार आहे ते बंद पडलेला आहे। विशेष म्हणजे बीडच्या मांजलगाव धरणचे पूर्ण दरवाजे उघडण्यात आलेले आहे। विशेष म्हणजे शिरूर तालुक्यात शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि बीड जिल्ह्यात इतर भागात सुद्धा शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। केज तालुक्यातील पूर परिस्थितीसारखी परिस्थिती झाली होती आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। मराठवाड्यातल्या अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। घरांसमोरून नद्या वाहायला लागल्या। अनेक ठिकाणी बंधारे फुटले। पाण्याच्या प्रवाहात अनेक गाड्या वाहून गेल्या। पिकांसह शेतं वाहून गेली। मोजदादही करता येणार नाही इतकं प्रचंड नुकसान झाले। अनेक गल्ल्या आहेत, काही भाग आहे, त्या ठिकाणी सगळं पाणी कमरेबरोबर पाणी, छातीबरोबर पाणी थांबलेलं होतं। घरामध्ये पाणी गेलेलं आहे। खूप मोठं नुकसान या ठिकाणी लोकांचं झालेलं आहे, या शहरात झालेलं आहे, ग्रामीण भागामध्ये झालेलं आहे, शेतीचंही झालेलं आहे। ज्यांची घरं पाण्याखाली गेलेली आहेत त्यांचं नुकसान झालेलं आहे, त्यांना मदत मिळणार आहे। पूर्ण पाचोऱ्या सरसकट, आता सरसकट नसतं इथे, पण ज्या गल्ल्यामध्ये पाणी शिरलेलं आहे, नुकसान झालेलं आहे, त्यांना सगळी एनडीआरएफच्या नॉर्मप्रमाणे आम्ही मदत या ठिकाणी करणार आहोत। राज्यातल्या अनेक भागात शेतकरी सध्या ओल्या दुष्काळाच्या झळा सोसतोय, पण सरकारी नियमात बसल्याशिवाय ओला दुष्काळ जाहीर होणार नाही। आता सरकारनं पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत, पण पंचनामे होऊन नुकसान भरपाईची रक्कम मिळाली तरी त्यातून नुकसान भरून निघेल का याची चिंता मात्र प्रत्येक शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आहे। ज्यांचं नुकसान हे झालेले त्या सर्वांचे पंचनामे करण्याचं काम प्रगतीपथावर चालू आहे। काही भागामध्ये नुकसान भरपाईची रक्कम ही साधारणतः मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर पर्यंत, आज सप्टेंबर मला वाटतं आज आजच्या तारखेपर्यंत पाऊस अजूनही मोठ्या प्रमाणात पडतोय। त्यामुळे निश्चित प्रकारे ज्याचं या निमित्तानं नुकसान होईल, शेती पिकाचं होईल किंवा आपण नदी शेजारी जमीन असते त्यामुळे माती पण वाहून गेली, त्या सगळ्या सकट जे नुकसान यामुळे होईल ते सगळे नुकसान भरपाई देण्याचा शासनाचा प्रयत्न राहील। कधी अवकाळी, कधी अतिवृष्टी,
कधी ओला दुष्काळ तर कधी पाण्याविना करपलेली पिकं. निसर्गाच्या साथीनं जगणारा बळीराजा आता लहरी निसर्गाच्या दहशतीत जगतोय. पण सदा सर्व काळ या दहशतीत जगणाऱ्या बळीराजाचं नुकसान हे फक्त त्याचं एकट्याचं कधीच नसतं. याचं भान जर आपण ठेवलं तरच या जखमांवर फुंकर घालता येईल. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र.